आणि थांब ना आणि प्लीज ऐक ना माझं आणि भाऊ गाजरा घ्या ना. नाही नको. हा घ्या घ्या घ्या. अहो घ्या. अहो ताई नकोय. अहो घ्या घ्या घ्या. एवढी सुंदर बायको तुमच्या संग घ्या त्याच्यासाठी तर घ्या. एक घ्या एक घ्या. नाही नको. अहो घ्या. हे घ्या. अहो घ्या गाजरा घ्या. आणि ऐक ना अहो गाजरा माझं घ्या. आणि थांब ना आणि हॅलो काय कुठे गजरे वगैरे घेताय, आईस्क्रीम खाताय? बोला ना बोला. काय झालं? हा बाबा बोला. काय झालंय का मनू? नाही काही नाही. अहो पायी जाते ना घरी त्यामुळे. उत्तम उत्तम. चालणं तब्येतीसाठी एकदम उत्तम. मग असं ते काम करा, असं चालत चालत एकमेकांच्या हातात घ्या आणि संध्याकाळच्या जेवणासाठी इकडेच या. वाट बघतोय. बाबा मी एकदा अनिकेतला विचारते. आणि थांब, आई बाबा जेवायला बोलवतायत घरी, जाऊया ना? हा काय हे बघ. नाही आणि हे बघ मनू, ते अगोदर जे काय आम्ही केळीची पानं त्या भोवती ते रांगोळी वगैरे काढली होती फुलांची, तसलं काही होणार नाही आता. साधं आपलं झुणका भाकर, मस्त टोमॅटोचा रस्सा, चटणी, भात असं मिळेल. आणि हो काही येताना आईस्क्रीम घेऊन या मस्त. हा बाबा. अहो अनिकेत खूप दमलाय आज. आम्ही डायरेक्ट घरीच जातो. बरं बरं बरं. ओके हरकत नाही. घरी जा तुम्ही डायरेक्ट. मी काय करतो, उषाताईंशी बोलतो. हा त्यांना निरोप पाठवतो आणि सगळा स्वयंपाक इकडे केलेला आहे तो घेऊनच तिकडे येतो. तुम्ही काहीही करण्याची गरज नाही. ओके. अहो तुमचा फोन झाला असेल तर जरा हा डब्बा उघडून द्यावं. मघासपासून प्रयत्न करते मी. काहीतरी गडबड आहे. अहो गडबड काही नाही. परवा मेघाने चिंचेचा कोळ का काहीतरी ठेवलं होतं. काय माहित बाई, उघडतच नाहीये. अगं मी डब्याबद्दल बोलत नाहीये. मी मानसी आणि अनिकेत बद्दल बोलतोय. त्यांच्यात काहीतरी बिनसले अशी शंका येते मला. तुम्हाला ना नको त्या शंका. खरंच एक काम करा ना, तसं तिरपा घेऊन तसं मारतात ना, तसं बघा ना जरा उघडतोय का. अगं मी काय बोलतोय आणि तू काय बोलते? तुम्हा बायकांना ना नवऱ्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्यात जी काही धन्यता मिळते ना, ते कमाल असतं. काय झालं? मी काही व्हायलाच पाहिजे का? या बायकांना आयुष्याची सर्कस करून टाकतात अक्षरशः. म्हणजे या स्वतः होतात रिंग मास्टर आणि आपण मात्र विदूषक. म्हणजे आपण काही चाळे केले तरी या असायला मोकळ्या. अहो काय करताय? फिरले नकाना हसू. तुम्ही शांत. चिडले ते? चिडलो नाही हो, काळजी वाटते ना. तर मी मनूला फोन केला तर नीट बोलली नाही माझ्याशी. मनूच्या बाबतीत ना तुम्ही जरा जास्तच हळवे आता. तिला जरा काही झालं की लगेच तुमचा जीव वर खाली आणि मी सगळा राग आपल्यावर काढतात. अहो अनिकेत आणि मनू नवरा बायको आहेत. झाले असतील वाद, त्यात काय एवढं. हा तर तुम्ही नाही येता जाता माझ्यावर सारख्या ओरडत असता. मी ओरडतो? हो. नाही म्हणजे मला ना हे साधं सुद्धा वाटत नाहीये. अनिकेत का चिडला असेल मनूवर? ना आपलं तेच. अहो पुरुषांना चिडायला कुठलंही कारण पुरतं हो. रस्त्यात काय खड्डे जास्त आहेत, नंतर काय भारत मॅचच हारला, नंतर तुमच्या लाडक्या हिरोईननी तिसरं लग्न केलं, आंघोळ करताना पाणीच गेलं. कुठलंही कारण पुरतं पुरुषांना चिडायला. आता मला सांगा सत्यजितराव, ही कारण महत्वाची नाहीयेत का? हो. आता हा डबा उघडत नाही हे माहीत असून सुद्धा मुद्दा मांडून दिलाय शक्ती परीक्षेचे खेळ बघण्यासाठी. काही गरज होती का? सत्यजितराव मी तुम्हाला बेट लावून सांगतो, मीच काय दारासिंगच्या बायकोनेही दारासिंगला हा डबा उघडायला दिला ना तरी उघडणार नाही. बोला. घ्या. डब्याचं झाकण उघडत नाही
हे कारण सुद्धा पुरतं पुरुषांना चिडायला. असू दे, मीच बघते. नाही हं? नाही 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 नाही, तू माझा इगो आट केलाय. आता डब्याचं झाकण मीच उघडणार. नाही, मी उघडणार. ऐक निर्मला, आणि अरे चहा चपाती का खातोयस तू? मला भूक लागली. हो बरोबर आहे तुझं, पण आई बाबा डबा घेऊन येत आहेत ना. आत्ताच ठरलं होतं की नाही आपलं. आता काय जेवणार तू? जरा वाट बघायची ना. आणि अजून किती वाट बघायची मी? आतापर्यंत वाटत बघतो ना तू सांगायची. अच्छा, अजून ऑफिस मधलंच डोक्यात आहे तुझ्या. राग गेला नाहीये वाटतं अजून. आणि सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं रे. अरे ईशा बरोबर खरंच मला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं म्हणून तेच. मी. महत्वाचं म्हणू, तुला सगळ्यांशी महत्वाचं बोलायला वेळ आहे, पण तुला माझ्याशी महत्वाचं बोलायला वेळच नाहीये. कारण तुझ्यासाठी मी महत्वाचाच नाहीये ना. अगं सांग ना म्हणू, तुला किती वेळा विचारतो यार की सांग सांग सांग, तू सांगतच नाहीयेस. मला सांग ना जरा, त्या ईशा बरोबर तुला काय महत्वाचं बोलायचंय? ईशा, समर सर अचानक कुठून आले ग? त्यांचे काही पास्ट रेकॉर्ड वगैरे नाही आहेत का? किंवा आधीच्या ऑफिसमध्ये वेगळं वागायचे का? म्हणू अगं सांगशील का? मी वाट बघतोय ना अजून पण. आणि अरे जाऊ दे ना हा विषय. अरे बाहेर बघ किती छान पाऊस पडतोय. कुठल्या वेळी कुठला विषय काढायचा तुला ना कळत. हो बाई, मला कळतच नाही ना कुठे काय बोलावं. अगं तुला मी किती वेळा विचारतोय म्हणू सांग 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 म्हणून, तू मला सांगतेस का? त्या ऑफिस मधल्या स्टाफला सांगतेस तू, पण तुझ्या नवऱ्याला सांगू शकत नाहीस. नाही नाही, आता माझी खात्रीच पटली की नक्कीच काहीतरी. बस. सॉरी आणि म्हणू आलोच. मेघा, बाबा, अहो बसा ना. या बसा बाबा. आई बस. अगं मानसी, अगं केवढी भूक लागली आम्हाला. हे बघ, जेवायला वेळ लागणार असेल तर काहीतरी सटरफटर तरी खायला दे प्लीज. अरे जेवणाला वेळ कशाला? आपण लगेच जेवायला बसूया आणि मग नंतर गप्पा मारूया. अनिकेत, अहो तो ऑफिस मधून दमून आला. स्ट्रेस आहे ना कामाचा, म्हणून मीच म्हटलं त्याला तुम्ही येईपर्यंत चपाती तरी खाऊन घे. तो नाहीच म्हणत होता, तुम्ही येईपर्यंत थांबतो म्हणून सांगत होता. पण मग तेवढा तो कप कधी. ए मानसी, आज जाऊ देत ना, कुठे एवढं लगेच सांगत बसलीस? अरे खरंच अनिकेत. अगं मानसी, मी सांगतोय ना, सोडून द्या हा विषय. हे बघ, तू एवढं सगळं एक्सप्लेन करत बसलीस ना, तर आम्हाला खरंच वाटेल की काहीतरी घडलंय की काय सिरियसली. काय हो तेच काय. घे आता या पिशव्या घे, जेवायला वाढायचं की नाही. चल चल चल. अगं राहू दे ताई, मी दे ग, तिला काम करू देत. हे काय, 2च वडापाव? 3 सांगितले होते ना? अरे बाई, मला नकोय. अरे मलाच पाहिजे 3, मला भूक लागली. अरे काय झालं तुला? भाई भूक लागली तर घरी जाऊन जेव ना. सासू सासऱ्यांनी थाळी वाढवून ठेवली आहे. तुला काय झालं रे? ऑफिस मध्ये खूप काम होतं? खूप दमलीस का ग? खूप काम होतं का ग ऑफिस मध्ये? म्हणू काही असेल तर आम्हाला सांग. लग्न झालं म्हणजे आमची काळजी मिटली असं नाही, तर उलट ती वाढते.
रोज डोळ्यासमोर असणारी आपली पोर तिच्या चेहऱ्याकडे बघून सुद्धा कळतं ग की आजचा तिचा दिवस कसा गेला असेल. पण तीच जेव्हा दिवस दिवस दिसत नाही ना तेव्हा हुरहुर लागते का आईबापाच्या मनाला. करेक्ट आहे. आता मी आणि मेघा आई बाबांच्या डोळ्यासमोर असतो ना, त्यामुळे मेघा मला किती त्रास देते ना हे त्यांना चांगलंच माहितीये. हे अनिकेतला फोन करतो मी. हो, त्याला फोन कर आणि त्याला सांग की सासूआई लताकडे गेलीये आणि लवकर घरी ये म्हणून सांग. ओके. कसलं जेवण, जेवायला ही मनू वेगळीकडे आणि मी त्या समर सरांबरोबर. फारच बदलली ती. तुला आठवतंय ना, आधी आम्ही एकमेकांबरोबर किती वेळ घालवायचो, सतत भेटायचा प्रयत्न करायचो. पण आता अरे एकाच ऑफिसमध्ये असून ती इग्नोर मारते मला. अरे आता कट का केलास फोन? अरे कट नव्हता करायचा, सायलेंटवर करायचा होता. काय झालं? काही नाही, कट. अगं लागलाच नाही फोन. नेटवर्क इश्यू असतो ना बऱ्याच वेळेस, सो यु नो. मी एक काम करते, मी ताट घेते, तोपर्यंत आपण सगळे जेवायला बसूया. अनिकेत येईलच इतक्यात. हं? आलेच. म्हणू हं? इकडे हे बघ, उषाताई पण नाहीये, अनिकेत पण नाहीये. तर आपण हा प्रोग्राम कॅन्सल केला तर, म्हणजे नंतर कधीतरी. अहो बाबा नको. मनू, बाबा म्हणतायत ते बरोबर आहे. नाही म्हणजे आम्हीच थोडं नीट प्लॅन करून यायला हवं होतं ना. हो ना. हे बघ, आपण पुढच्या वेळी ना रगडा पॅटीस वगैरे असं काहीतरी करूया. हा, मी उषाला सांगते ना सगळ्या चटण्या करायला. हा, हे बघ म्हणू, संसार म्हटला ना की त्यात ऊन पाऊस हे चालायचंच, पण आपण गोडी गुलाबीने राहायचं, मस्त हसत खेळत राहायचं, तेच महत्वाचं. महत्वाचं काय? मनूने माझं डोकं फिरवलंय. भाई तुझं डोकं म्हणून नाही, त्या समरने फिरवलंय आणि हे तू मान्य कर. आता मला अजूनही असं वाटतं की त्या समरकडे ना कामच नाही केलं पाहिजे. हो, मग माझं कर्ज कोण फेडणार आहे? तू. चैत्या, माझं लग्न झालंय, माझ्या डोक्यावर कर्ज आहे, माझ्यावर जबाबदारी आहे आणि आवडीनं करत नाहीये. मनू आणि आईच्या सुखासाठी करतोय. आणि मुद्दा समर सरांचा नाहीये, मनूने जे काय केलंय ना, म्हणून जे काय केलं ते चांगलंच केलंय आणि ते तुला दिसत नाही. ती केवढं करते तुझ्यासाठी माहितीये ना तुला. भाई अशी बायको मिळायला नशीब लागतं. अशी बायको मिळायला नशीब लागतं. तू नक्की मित्र कोणाचा आहे रे, माझा की तिचा? दोघांचा. दोघांचा. निर्मला लवकर चल. गेले रे. अरे अनी, चला लवकर, कुठे अडकले? आलो आलो. चला. नवऱ्याची मतं निकालात काढण्यात बायकांना जे काही समाधान मिळतं. काय काय चाललंय? काय नाही, दरवाजा उघडा. चला. करेक्ट करेक्ट बोललाय तुम्ही, पण कशाबद्दल बोलताय? माझा अंदाज आहे ना नेहमीच खरा ठरतो. मगाशी मी तुम्हाला म्हणालो नाही का, माझी शंका करेक्ट होती. अहो बाप आहे मी मुलीचा, नुसत्या आवाजावरनं ओळखू शकतो की हिचा मूड कुठला आहे ते. काय नाही हो, त्या दोघांचं ना अगोदरच काहीतरी बिनसलेलं असणार. पण निर्मला म्हणते की मला काही कळत नाही. बघा, ते बायकांना असं वाटत असतं नवऱ्याला काही कळत नाही. जाऊ दे, ते त्याच्याकडे लक्ष नका देऊ.
नाही नाही, पण मी तुम्हाला काय म्हणतोय की तुम्ही या दोघांवरती जरा लक्ष ठेवाल का? म्हणजे काय झालंय ते शोधाल का? अनिकेत, हा हा. अनिकेत आणि म्हणून नक्की बघा काय झालं. बरं, का कोणास ठाऊक मला हे प्रकरण ना गंभीर वाटतंय. अनिकेतला लहानपणापासून ओळखतोय. तो असा कधीच वागला नाही की तोंडावरून निघून गेला. बरं, गेला त्याचं काही नाही, पण जाणारा माणूस योग्य वेळेस परत नाही आला की काळजी वाटते हो. आत येणार आहात का गप्पा मारत बाहेरच उभे राहणार आहात? हा आजपर्यंत तू असा कधीच वागला नव्हता सनी. आई बाबांच्या तोंडावर तू सरळ निघून गेलास. नाही, तुला माझा राग आला असेल तर मी समजू शकते, पण तू तो राग त्यांच्यावर काढला सनी. हाच रिस्पेक्ट आहे का तुला त्यांच्याबद्दल? रिस्पेक्ट? तू रिस्पेक्ट बद्दल बोलूच नकोस हा. अनिकेत, ए बाबा, लाईट बंद करा रे आणि झोपा आता. तिच्या आई बाबा आले तेव्हा मी घरात नव्हती आणि तू घरात असून नसल्यासारखा होतास. आता कशाला तिला बोलतो रे? तुझा चुकला, तिला बोलायचं काम नाही. झोप आता. तू माझ्याशी रूडली वागलास ना तर चालेल मला, पण तू त्यांच्याशी नीट वागायचं. आणि मी हात जोडते, प्लीज. बोल ना, का रूडली वागलास त्यांच्याशी? तुझ्या आई बाबांबरोबर मी रूढ वागलोच नाहीये, तेव्हा ती सिच्युएशन तशी होती म्हणून. आणि तू काय सांगतेस रूढ वागू नकोस वगैरे? आज ऑफिसमध्ये तू मला मस्त डेमो दिलास ना. आणि तू रस्ताभर मी तुला समजावत आले, त्याचं काय रे? मनीमाऊ, दूध देऊ थंड? नको सासूबाई. अगं मग झोपा ग, झोपा आता, झोपा. लाईट बंद करा. सॉरी सासूबाई. सासूबाई मस्त छान गोड बोलतायत. मस्त सगळ्यांशी चांगलं वागता येतं. स्वतःची आई बाबा, माझी आई, चैत्या, ऑफिस स्टाफ, ते समोर सर, सगळ्यांबरोबर चांगलं वागायचं, पण स्वतःच्या नवऱ्याशी नाही. त्याला काही भावच द्यायचा नाही, कारण माहितीये ना नवरा मागे मागे येणार. नवऱ्याबरोबर चहा नव्हे तर समसरांबरोबर चहा प्यायचा. त्याला जेवताना नाही म्हणायचं तोंडावर, पण त्याला काही फरक नाही पडला पाहिजे. का? तर त्याला स्वाभिमानच नाही ना, कारण तू परत मागे मागे येणार माझ्या. आणि काहीही बोलतोयस तू. अरे मी समर सरांबरोबर चहा पित नव्हते, आणि मी तुला सांगितलं होतं ना मला ईशा बरोबर काहीतरी महत्वाचं बोलायचंय म्हणून. तेच जरा मला पण कळू दे ना. म्हणून आज सांगच मला, तुला ईशा बरोबर महत्वाचं काय बोलत होतं सांग मला. तुला मी कधीपासून विचारतोय म्हणू काय आहे तू सांगतेस का? तू लपवतीयस. आणि असं काय आहे जे तू तुझ्या नवऱ्याला पण सांगू शकत नाहीस? सांग म्हणू. अगं याआधी तू असं कधी केलं नाहीयेस, आणि जर का मला आत्ता असं वाटतंय की काहीतरी आहे तर मी चुकतोय का? हा, मी चुकतोय का?